नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी आज चाललेली आहे दापोलीवरून लाडघर बीच, गुहागर बीच, अंजरले आणि बानकोट जेटीवरून आम्ही श्रीवर्धनला जाणार आहोत। तर माझा हा प्रवास कसा झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन हिट करा, त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर दापोलीला आम्ही सर्वात आधी पोचलो आणि दापोलीनंतर लाडघर बीच आहे, तर लाडघर बीच, पाळंदरे बीच, त्यानंतर गुहागर बीच आहे, त्याच्यानंतर केळशी आहे, अंजरले आहे, त्यानंतर अंजरलेचा किल्ला येतो, अंजरले बंदर आहे, हरणे बंदर आहे, हे सर्व बघत कड्यावरचा गणपती हे सगळं बघत आम्ही लास्ट पोचलो बानकोट जेटीला। तर हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता हे लाडघर बीच आहे, खूप सुंदर बीच आहे, पूर्ण क्लीन बीच आहे। श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचा बीच तो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवला होता। तर हा लाडघरचा बीच आहे, तर लाडघरचा बीच पण खूप क्लीन आहे आणि खूप छान आहे। तर आम्ही सुट्टीच्या दिवशी गेल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, पण बीच एकदम क्लीन आहे। लहान मुलांना तुम्हाला घेऊन जायचं असेल तर त्यांना पण खूप आवडेल, कारण एकदम खूप छान आणि क्लीन बीच पाहायचं असेल तर हेच बीच खूप बेस्ट आहेत। सकाळी 6 वाजता आम्ही स्टार्ट केलं होतं नवी मुंबईपासून। तर मी सांगितल्याप्रमाणे मी नवी मुंबईत राहते, तर नवी मुंबईपासून दापोलीवरनं आपल्याला जायचं आहे। माणगावपासूनच गेलो होतो आम्ही, तर दापोलीपासून आम्हाला कमीत कमी नवी मुंबईपासून 4 तास लागले लाडघर बीचला पोचायला। त्यानंतर आम्ही पाळंदरी बीच केला, लाडघर बीच केला, त्याच्यानंतर गुहागर बीच आहे तो पण केला। त्यानंतर दापोलीला थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही अंजरले, हरणे बंदर हे बीच सर्व पाहिले। त्याच्यानंतर आम्ही बानकोट जेटीवर पर्यंतचा प्रवास केला। तर बानकोट जेटीपासून तुम्हाला फेरी मिळते आणि यानंतर तुम्हाला पोचायचं आहे श्रीवर्धन जेटीवर आणि तिथून तुम्हाला डायरेक्टली तुम्ही प्रवास करू शकता, श्रीवर्धन ते माणगाव असा हा प्रवास करू शकता। खूप छान असं पाणी तर तुम्ही पाहू शकता, एकदम क्लिअर पाणी, की आपल्याला तळाखालची पूर्ण जी माती आहे किंवा तुम्हाला मासे वगैरे छोटे छोटे पाहायला मिळतील। त्याच्यानंतर छोटे छोटे खेकडे आहेत ते पण पाहायला मिळतील। नंतर स्टार फिश पण तुम्हाला पाहायचे असतील तर या बीचवर तुम्हाला पाहायला मिळतील।
तर बाणकोट जेट्टीवर गाडीचे 200 रुपीज चार्ज आहेत. जर तुम्ही जेट्टीवरनं प्रवास करता बाणकोट जेट्टीवरून ते श्रीवर्धन, तर तुम्हाला 200 रुपीज चार्ज केले जाते. त्यामुळे तुमचा कमीत कमी 1 तासाचा प्रवास वाचतो. तर आम्ही गेलो होतो संध्याकाळी 6 वाजता बाणकोट जेट्टीवर. तर बाणकोट जेट्टीपासून तुम्हाला श्रीवर्धन जायला जी बोट आहे ती मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथे जो रोड आहे तो एकदम क्लीन आणि एकदम चांगला रोड असा बनवलेला आहे, तोही मिळेल श्रीवर्धन जाण्यासाठी. आणि हरिहरेश्वर जाण्यासाठी दुसरा रोड आहे. असे 2 रस्ते तुम्हाला मिळून जातील श्रीवर्धन जेट्टीवर गेल्यानंतर. बाणकोट जेट्टीवर आम्हाला थोडा नेटवर्कचा इश्यू झाला, त्यामुळे आम्हाला रोड गुगल मॅप दाखवत नव्हता. कारण तुम्ही जर एअरटेल वगैरे यूज करत असाल तर एअरटेलला बिलकुल नेटवर्क नव्हतं. तर तुम्हाला तिथला जो नेटवर्क आहे तो तुम्ही यूज करायला हवा, कारण आम्हाला नेटवर्कचा फार इश्यू होत होता. तर नेटवर्कसाठी तुम्ही जिओ वगैरे इतर कार्ड वापरू शकता. तर बाणकोट जेट्टीपासून आम्ही गेलो होतो श्रीवर्धनला. तर 200 रुपये कारचे चार्जेस होते आणि ड्रायव्हर इन्क्लुडेड 200 रुपये कारचे चार्जेस घेतात आणि बाकी लोकांचे 50 की 60 रुपये आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.